भावे गावे गीत शुद्ध धरोनिया चित्ता तुझ हवा आहे देव तरी हा सुलभ उपाव आणि काचे कानी गुण दोष तुझ हवा आहे देव तरी हा सुलभ उपाव मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा तुझ हवा आहे देव तरी हा सुलभ उपाव वेची देवचन जे राहे समाधान तुझ हवा आहे देव तरी हा सुलभ उपाव तुका थोडा तरी परोपकार तुझ हवा आहे देव तरी हा सुलभ उपाव सत्यं ज्ञानमनन्तं नित्यमनाकाशं परमाकाशं गुष्टं प्राङ्गणरिङ्गणलोलमनायासं परमायासं माया गोविंदं परमानंदं अजं रूपिणीं प्राणसञ्जीवनं परमधामकैवल्यं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्हं देवदेवं परब्रह्मं भज पांडुरंग कर प्रथम नमन पांडुरंग कर प्रथम नमन पांडुरंग कर प्रथम नमन पांडुरंग कर प्रथम सदा पंढरीनाथ पादाब्ज भृंगम
निवृत्तीश्वरानुग्रहात् प्राप्ततत्त्वं महेन्द्रायणी तीरभूमो वसन्तं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव। ओम नमो ज्ञानेश्वराय ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा, अहो स्वामी तुकया देवा, यावरी करावा अभि संपाद्य ज्ञानस्य विधाय विलोकितोयेन समाधिराज वैराग्यवतं स्विचार्यं नमामि सोऽहं शिरसा अखण्डानन्दरूपाय सविज्ञानप्रदायिने भवद्वन्द्वनिलेशाय श्रीगुण्डाढ्यगुरुवे नमः। आता माझे दंडवत तुमच्या सन्नाटनाशी भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त तुझ हवा आहे देव तरी हा सुलभ कृपा सागर। विश्वोद्धारक विश्ववंदनीय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या अभंग संहितेतील नाम अभंग गाथेतील 6 चरणाचा अभंग प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला असून या अभंगाच्या माध्यमातून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय देवप्राप्तीची अंतःकरणामध्ये तीव्र तळमळ असणाऱ्या एका साधकाला देवप्राप्तीचे सोप्यातले सोपे असे 5 उपाय या अभंगामधून प्रतिपादन करत आहेत। विठ्ठल सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी कार्यक्रमाबद्दल अल्पसा परिहार देणं हे माझं कर्तव्य आहे, माझी जबाबदारी आहे। वक्ता यद संवदेत, वक्त्याने कसं बोलावं, काय बोलावं, मर्यादा आहेत। प्रारंभ कसा करावा याला ही मर्यादा आहे।
मग प्रथमां प्रतिज्ञांच द्वितीयं उपोद्घातंच, अर्थात परिहार दिला पाहिजे. की आता परिहार म्हणजे तरी काय, की हे जे कार्य सुरू आहे या कार्याच्या कारणाचं चिंतन करणं म्हणजे परिहार देणं. विठ्ठल देवादिदेव भगवान शिवजीचा हा पवित्र असा त्या ठिकाणी पावन पर्वकाल आहे बरं. आहे का? आपल्याकडे 5 पर्वकाल सांगितलेले आहेत सनातन संस्कृतीमध्ये साधू संतांनी. कुठली 5 पर्व आहेत? पर्व विशेष भागवत धर्मी, नरसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी, उत्तमोत्तमी, शिवरात्र. 5 पर्व सांगितलेत. नरसिंह जयंती, रामनवमी 2, वामन जयंती 3, कृष्ण जन्माष्टमी 4. आणि ज्या पर्वकालाचं औचित्य साधून आपल्या या पवित्र पावन अशा असणाऱ्या नांदूरघाट गावामध्ये एक तप पूर्ण करून दुसऱ्या तपाकडे वाटचाल करणारा हा या शिवरात्रीच्या पर्वावरचा भक्ती महोत्सव नाम अखंड हरिनाम सप्ताह, जे विशेष पर्व सांगितलंय किंवा उत्तम पर्व सांगितलंय. उत्तमोत्तमी, फक्त उत्तम नाही, उत्तमात उत्तम पर्व म्हणजे शिवरात्र आहे. आता पुन्हा शिवरात्रीचं चिंतन करत असताना ती फक्त वर्षातनं एकदाच येते असंही नाही बरं. शिवरात्र प्रत्येक महिन्याला सुद्धा असते, लक्षात घ्या. पण प्रत्येक महिन्याच्या शिवरात्रीला पर्वकाल म्हणू नये. मग ज्या पर्वकालावरती आपला हा सप्ताह आहे, अर्थात 8 तारखेला जी शिवरात्र आहे तिला म्हणून करता त्या इतर महिन्यामध्ये येणाऱ्या शिवरात्रीला फक्त शिवरात्रच म्हणतात. पण आत्ता 8 तारखेला जी शिवरात्र आहे ती ही शिवरात्रच आहे. पण त्या शिवरात्र या वाक्याच्या अगोदर एक विशेषण लावलेलं आहे, ते म्हणजे महाशिवरात्र. महा या शब्दाचा अर्थ श्रेष्ठ शिवरात्र बरं का, मोठी शिवरात्र, अशी शिवाची रात्र. काय आहे? पर्वकालावरती आपण इतर कालामध्ये भगवान शिवजीच्या संबंधाने केलेलं स्मरण चिंतन आपणाला लाभदायकच आहे, फलद देणार आहे बरं. पण पर्वकालाच्या तिथीवर आपण केलेलं त्यांचं चिंतन त्यांचं स्मरण हे आपणाला विशेष फलदायक असतं, आहे का? म्हणून करता हा पर्वकाळ म्हणा तुमच्या माझ्यासाठी. या पर्वकालावरती आपल्या या नांदूरघाट या गावामध्ये गेली जवळजवळ 12 वर्ष पूर्ण करून 12 वर्ष पूर्ण झाले. म्हणजे मी बोललो आहे अगोदर, एक तप आपण पूर्ण केलेला आहे. एक तप पूर्ण करून तपपूर्ती आपली झालेली आहे. आणि हे 13वं वर्ष आहे. या 13व्या वर्षातील द्वितीय तपाकडे आपली वाटचाल सुरू असताना या 13व्या वर्षातील आजचं हे तृतीय दिनाचं कीर्तनरूपी पुष्प भगवान परमात्म्याच्या भगवान शिवजीच्या चरणारविंदी समर्पित करण्याची जबाबदारी सर्व गावकरी मंडळी, कार्यक्रम संयोजक मंडळी, माझे परमार्थिक स्नेही श्री हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य जयराम महाराज, सर्व कार्यक्रम संयोजक मंडळी यांच्या प्रेमास्तव माझ्या वाट्याला आलेली ही सेवा आहे. विठ्ठल सेवेसाठी सर्वजण मोठ्या श्रद्धेने उपस्थित आहात. उपस्थित असणारी सर्व महाराज मंडळी, दोनही बाजूनं उभी असणारी सर्वच महाराज मंडळी, टाळकरी, गायनाचार्य, आपण सर्व त्या ठिकाणी देवरूप श्रोतृवर्ग सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक होतो. थोडासा वेळ झालेला आहे प्रारंभाला, पण शक्य होईल तेवढं आपण वेळेमध्ये अभंगाचा भाव पाहून थांबण्याचा प्रयत्न करणार आहोत. विठ्ठल आपला हा परिसर संताच्या
महाराज चरण रजक्कनाने पुनीत पावन झालेला असा परिसर आहे बरं. या चरण रजक्कनाने हा पूर्णच परिसर आदरणीय वैकुंठवासी गुरुनाम गुरु ब्रह्मलीन सद्गुरू स्वानंद सुखनिवासी सद्गुरू बंकट स्वामी महाराज, वैकुंठवासी सद्गुरू श्री भीमसिंह बाबा, वैकुंठवासी सद्गुरू श्री मौलीदादा महाराज चाकरवाडीकर यांच्या रजक्कनाने, त्या चरण रजक्कनाने पुनीत पवित्र झालेला हा परिसर आहे. वास्तविक आपण एवढे भाग्यवान आहोत महाराज, आपल्यासमोर काही बोलावं, काही सांगावं, उपदेश करावा एवढा किमान माझा तरी अधिकार नाही, कारण आपण अशा भूमीमध्ये त्या ठिकाणी वावरतो आहोत, वास करतो आहोत, भाग्यवान आहोत बरं का आपण सर्वजण. वास्तविक आता भीमसिंह बाबांना पाहणारी मंडळी बरीच असतील, दादांना तर बऱ्याच जणांनी पाहिलेलं असणार आहे, कारण मीही पाहिलेलं आहे, दादांना मीही पाहिलेलं आहे, भीमसिंह बाबांना सुद्धा पाहिलेलं आहे, मी सुद्धा पाहिलेलं आहे. मी एक कीर्तन केलेलं आहे महाराज बाबांच्या समोर. तिकडे हरिश्चंद्र पिंपरी म्हणून एक गाव आहे, चक्री कीर्तन चालायची तिथे बघा. लहान होतो मी आणि दादासमोरही मी एक कीर्तन केलेलं आहे. आता कुणी असतील ज्यांना आठवत असेल त्यांच्यासाठी सांगतोय बरं. फार लहान होतो मी त्यावेळेस, अगदी माझ्या हिशोबानं एक 8 वर्षाचा असेल, 8 वर्षाचा असेल. आमुषाला त्या ठिकाणी सेवा व्हायची बघा दादाच्या तिथे खाली, दादा असताना. कीर्तन वाजवण्यासाठी कोण होतं म्हणाल तर महाराज शंकर बाप्पू आप्पेगावकर होते. ऐका, म्हणजे मीही भाग्यवानच आहे की मी दादांना बघितलेलं आहे, आदरणीय बाबांना बघितलेलं आहे, पण त्यांच्याच कृपेनं आपली वाटचाल सुरू आहे. काय बघा, फोकसमध्ये असणारी माणसं वेगळीच आहेत बरं, पण ज्ञानोबरायाच्या तुकोबरायाच्या कृपेनं, भगवंताच्या कृपेनं सेवा करणारी मंडळी थोडी वेगळीच आहेत. विडालं विडालं असं बोलायचं एवढंच आहे. जास्त विस्तार न करता अभंगाचा जो भाव आहे, मी बोललोय उपदेश करण्या इतपत माझी योग्यता नाही. असं या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय ज्याच्या अंतःकरणामध्ये भगवंत दर्शनाची, भगवंत भेटीची तीव्र तळमळ आहे, अशा एका साधकाला देवप्राप्तीचे किती उपाय सांगतात? मी बोललोय प्रस्तावनेत 5 उपाय सांगतायत महाराज या अभंगामध्ये. ऐका बरं. वास्तविक संतांचं वाङ्मय, संतांचं बोलणं, साधूंचं बोलणं, साधूंचे विचार महाराज ही कोणा एकाच्या कल्याणासाठी नसावेत, कोणा एका समाजाच्या कल्याणासाठी नसावेत, कोणा एका जीवाच्या कल्याणासाठी नसावेत, तर संतांचे विचार, संतांचं त्या ठिकाणी वाङ्मय, संतांचं बोलणं याच्यावर जेवढे म्हणून जीव जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टवी परोपकारी देह कष्टवी सर्व जगाच्या कल्याणाचा विचार संत त्या ठिकाणी धारण करत असतात. ऐका, वेष्टी नाही,
समष्टी कल्याणाचा विचार करणारा त्या ठिकाणी संत असतो बरं का, ऐका. मग असं असताना या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सर्वांना देवप्राप्तीचे उपाय सांगण्याच्या ऐवजी महाराज फक्त एक जणाला देवप्राप्तीचे उपाय का सांगतात हा प्रश्न आहे. विठ्ठल सर्वांना सांगायला पाहिजे देवप्राप्तीचे उपाय, बरोबर आहे. देवाच्या प्राप्तीचे उपाय सर्वांना सांगायला पाहिजेत, पण महाराज तर या अभंगात एक जणाला सांगतात असं मी म्हटलोय बरं का आतापर्यंत. मग प्रश्न निर्माण होईल की एक जणालाच कसं काय महाराज सांगतात, त्यांनी तर सर्वांना सांगितलं पाहिजे. त्याचं उत्तर असं आहे बघा मायबाप. या अभंगामध्ये देवप्राप्तीचे उपाय एकालाच सांगितलेत. का? कारण देव प्राप्त व्हावा अशी अंतःकरणामध्ये तळमळ निर्माण होणारे इथं कीर्तनात बसलेले माणसं तरी किती आहेत. देव भेटावा, खरंच मला देव भेटावा असं किती जणाला वाटतं? नाही वाटत महाराज, नाही वाटत. तुम्ही म्हणाल का? याचं कारण आहे. जर एखादा म्हणेल मला वाटतं देव भेटावा म्हणून, खरं खरं सांगतो ज्याला देव भेटावा वाटतं ना त्याला या जगातल्या कुठल्याच गोष्टीमध्ये कसलाच रस राहत नाही. गवळणी बोलताना बोलतात अष्टभोग भोगणे माते नाही चाड. एक भोग नाही बरं, अष्टभोग भोगण्याची आता अंतःकरणामध्ये चाड नाही. चाड म्हणजे इच्छा नाही. का? आता देवप्राप्तीची इच्छा निर्माण झाली ना, मग देवप्राप्तीची खरी अंतःकरणामध्ये जर इच्छा निर्माण झाली ना तर या अंतःकरणात दुसरी इच्छाच शिल्लक नाही राहिला पाहिजे कशाचीच, बरं का, ऐका. आणि जर आपल्या अंतःकरणामध्ये इतर हे मिळावं ते मिळावं, हे असावं ते असावं असेही विचार येतात, आणि जर आपण म्हणायला लागलो मला वाटतंय सुद्धा देव भेटावा म्हणून, तर समजून चलावं आपल्या अंतःकरणामध्ये देव भेटण्याची जी इच्छा आहे ना, जी तळमळ आहे ना, ती तीव्र तळमळ नाही, ती मंद तळमळ आहे. विठ्ठल कारण आता हे मी बोलतोय असं नाही, याचा अनुभव तुकोबारायांनी घेतलाय. काय कोणालाच देवाची गरज नाही महाराज, हे का? नाही आपल्याला देवाची गरज. कशासाठी देव लागतो महाराज आपणाला? काय अडलंय आपल्या जीवनात देवामुळे? आपलं चिंतन करा की काय अडलंय आपलं? काहीच अडलेलं नाही, बरोबर आहे. सकाळी उठतोय, आंघोळ करतोय, 2-3 वेळ मस्तपैकी जेवायला मिळतंय, कामधंदा आहे, सर्व व्यवस्थित चाललंय. देव आपल्या जीवनात भेटलेला नाही म्हणून आपल्या जीवनात काही अडून बसलंय का? काही अडलंय का? काहीच अडलेलं नाही महाराज. आणि अशीच आपली त्या ठिकाणी धारण आहे की नाही भेटला तरी आपलं बिघडलंय काय? जरी नाही भेटला देव तरी बिघडलं काय? ऐका मायबाप, जगद्गुरु तुकोबारायांनी अनुभव घेतलाय की देवाच्या प्राप्तीची इच्छा प्रत्येकाला नाहीच आहे. हरि प्राप्तीची उपाया, 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 अनुभव घेतलाय. काय झालं? तुकोबारायांना साक्षात्कार आहे बरं भगवान परमात्म्याचा. देव उभा
मागे पुढे, पुढे तुकोबरायाच्या बरं का. तुकोबरायांनी त्या देवाच्या हाताला धरलं बघा. तुकाराम महाराजांनी देवाच्या हाताला धरलं आणि देवाला हाताला धरून पूर्ण देहूमध्ये फिरवलं बघा. हां, आणि पूर्ण देहूमध्ये फिरवत असताना देव आहे बरं का महाराजांच्या हातात. हां, आणि प्रत्येक गल्लीतल्या प्रत्येक घराच्या दारासमोर तुकोबराय गेले, उभे राहिले. आणि घरामध्ये जी माणसं आहेत ना त्या माणसांना तुकोबराय बोलतायत. ऐकलं का? देव घ्या कोणी, 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 देव घ्या कोणी. आईला आला घर पुसोनी, 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 आईला ऐका, महाराज सर्वांना बोलतात, घरातल्या माणसांना म्हणतायत. हा, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. ऐका, मी देव घेऊन तुमच्या दारामध्ये आलेलो आहे. हा, पण देहूतल्या प्रत्येक घरातल्या लोकांचं उत्तर आहे काय? देव न लगे, देव न लगे. आम्हाला देवाची गरज नाही, आम्हाला देव लागत नाही. हां, आता कारणं पुष्कळ आहेत. हां, पण बोलायचं एवढंच आहे, तुकोबरायांना अनुभव आहे की देव भेटावा असं प्रत्येकाला वाटत नाही. विठ्ठल विठ्ठल काय बघा. दोन तीन गोष्टी मिळणं फार कठीण आहे. कुठल्या कुठल्या सर्वांना पाठ असणारं सुभाषित आहे. ते बोलताना असं बोलतात बाबा, दुर्लभो त्रयमेवैतत् देवानुग्रह है तुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रय. मला यातला दुसरा मुद्दा महत्वाचा आहे. काय? मानव जन्म मिळणं दुर्लभ सांगितलं, संतांचा संग होणं, त्यांची संगत मिळणं, संग मिळणं दुर्लभ सांगितलं. पण महाराज दुसरा एक मुद्दा आहे, तो म्हणजे मी मुक्त व्हावा, माझा उद्धार व्हावा, मला परमात्मा भेटावा अशी अंतःकरणात इच्छा निर्माण होणं सुद्धा दुर्लभच आहे. विठ्ठल विठ्ठल कठीण आहे, कठीण आहे. हां, सर्वसामान्याचं द्या सोडून. हां, आम्ही कंबर बांधून फिरणारी माणसं दिवस रात्र फिरत राहतो महाराज. हां, आम्हाला कधी स्वप्नात सुद्धा वाटत नाही महाराज देव भेटावा. हां, आम्हाला वाटतं काय, आता या गावात आता कीर्तन झालंय, पुढच्या वर्षी नितार एक द्यावा, विनोदाचा भाग आहे.
असं वाटतं, पण देव भेटावा असं वाटत नाही, ऐका. आणि जर देव भेटावा असं एखादा म्हणेल मला वाटतं म्हणून मी बोललोय मगाशी, तो बाकी काहीच करणार नाही महाराज. फक्त आणि फक्त देव कशाने भेटेल याच दृष्टीने तो आपल्या जीवनामध्ये काय करेल, कर्म करेल, बरं का. ऐका, चला विस्तार व्हायला लागला. बोलायचं एवढंच आहे की देव भेटावा असं प्रत्येकाला वाटत नाही. मग देवाच्या भेटीची अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण होणं यासाठी सुद्धा देवाचीच कृपा असावी लागते. विठ्ठल विठ्ठल देवाच्या संताच्या कृपेशिवाय महाराज परमात्म्याबद्दलचं प्रेम अंतःकरणामध्ये नाही निर्माण होत माई बाप. ऐका बरं, हा, ती देवाची आणि संतांचीच कृपा असावी लागते. त्यावेळेस कधीतरी वाटतं की मला देव भेटावा, माझं कल्याण व्हावं. ऐका, काही मी उद्धार पावेना, काही मी उद्धार पावेना, ऐसे सांगा तुम्ही संत जन. हा, ऐका, हा, मुमुक्षुता सांगितली तर कै मी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण. संतांना विचारलाय प्रश्न. चला बोलतोय, असा एक साधक आहे ज्याने देव मला भेटावा या दृष्टीने प्रयत्न केलेत. बरं, पुष्कळ प्रयत्न केले. अगदी निळोबरायाच्या भाषेत, नाना साधनाच्या केल्या खटापटा, नाना साधनाच्या केल्या खटपटा. पुष्कळ साधनाच्या खटपटा केल्या बरं का त्या साधकाने देव भेटावा म्हणून. पण महाराज जी जी साधनं याने स्वीकारली, ज्या ज्या साधनाचं अवलंबन केलं, अनुकरण केलं, त्या साधनाने याचं जे साध्य यानं ठरवलेलं होतं देवप्राप्ती. साध्य काय ठरवलंय? देवप्राप्ती. हा साधक याचं साध्य आहे देवप्राप्ती, आणि यानं साधनं पुष्कळ निवडली. जेवढी सांगितलीत तेवढी साधनं निवडली. पण महाराज ती साधनं याला साध्यापर्यंत, साध्याच्या दारातपर्यंत सुद्धा घेऊन गेली नाहीत महाराज. परीन पविजेवो याच्या दारवंटा, याच्या दारात सुद्धा ती साधनं घेऊन जाऊ शकली नाहीत. मग थकला तो आणि त्यानं विचार केला, आपण पुष्कळ प्रयत्न केले, आपले अजून देव स्वप्नात आला नाही. मग नक्की आपण केलेले जे प्रयत्न आहेत ते नक्की आपण चुकीच्या मार्गाने केले असतील. ऐका, विचार केला माणसाने, विचार केला पाहिजे महाराज. आपण जे करतोय कधीतरी वर्षाने, 2 वर्षाने, 10 वर्षाने विचार केला पाहिजे. आपण साध्य काय ठरवलं होतं, त्या साध्यापर्यंत आपण पोहोचलोत का? आणि जर आपण साध्यापर्यंत पोहोचलो नाही तर असं आपणाला त्या ठिकाणी जाणवत असेल तर समजून चालावं, आपण निवडलेल्या साधनामध्ये काहीतरी उणीव राहून गेली आहे. ऐका, त्या साधकाने विचार केला, आपलं काहीतरी चुकलंय म्हणे. मग आता जास्त वेळ न दवडता, ज्यानं देवाचं दर्शन घेतलंय, ज्याला देव भेटलाय ना, आपण त्यालाच विचारू नेमकं काय करावं जेणेकरून मला देव भेटेल. हा, आणि तो साधक महाराज फिरत फिरत त्याच्या कानावर बातमी गेलेली, कोणीतरी देहूमध्ये एक संत आहेत की ज्यांना नित्याचा त्या ठिकाणी देवाचा सहवास आहे. ऐका बरं, भगवान परमात्मा सातत्याने त्यांच्या बरोबर असतो हे त्यानं ऐकलेलं. आणि महाराज विचार केला, आपण त्यांनाच जाऊन विचारावं की तुम्हाला भेटलाय, मग मला भेटण्यासाठी मी काय करू. विचार केला आणि मजल दर मजल करत 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 विचारत 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 महाराज देहूपर्यंत आला. देहूमध्ये विचारत विचारत तुकाराम महाराजांचं घर कुठे आहे, तुकाराम महाराजांचं घर कुठे आहे,
विचारत विचारत महाराजांच्या घराच्या दारात आला. पण आल्याबरोबर आईसाहेबांनी सांगितलं, मालक डोंगरावर गेलेत. कुठे गेलेत? डोंगरावर गेलेत. हां, परत महाराज अंतःकरणात तळमळ आहे ना, हां, भेटीची तळमळ आहे. निघाला तिथून मजल दर मजल करत 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 भंडाऱ्या डोंगरावरती गेला. महाराजांचं आपलं भजन सुरू होतं. महाराज एकाग्र चित्ताने ऐका. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल. भजन चालू आहे. सर्व जगाचा विसर पडलेला आहे. तुकोबारायांना भजनामध्ये त्या ठिकाणी मग्न झालेले आहेत. आणि हा साधक येऊन समोर पुढं उभा राहिला आहे. हां, त्यानं बघितलं भजनात मग्न आहेत महाराज. थोड्या वेळ थांबला, भजन ऐकलं. हां, महाराजांच्या लक्षात आलं कोणीतरी आलेलं आहे. हां, महाराजांनी बघितलं त्याला. हां, बघितल्याच्या नंतर बसायला सांगितलं. तो बसला. हां, आणि महाराजांनी विचारलं, बाबा इकडे कोणी येत नाही, इकडे कोणी येत नाही. मग हां, महाराज संतांचं एक विशेष असतं बरं का. संतांच्या सहवासामध्ये गेल्या त्यांच्या मुखातनं बाहेर पडणारे जे शब्द असतात ना, ते जीवाचं कोणत्या स्वरूपाने कसं कल्याण करतील काही सांगता येत नाही, नाही का. हां, इकडे कसं काय, त्याने बोलायला सुरुवात केली. महाराज हां, पुष्कळ प्रयत्न केले पण मला अजून देव भेटलेला नाही. हां, तुम्हाला मात्र देवाचा त्या ठिकाणी संग असतो. मग हां, सांगा बरं की मी काय केल्याच्या नंतर मला त्या ठिकाणी देव भेटेल. ऐका काय आहे बघा. आता काही जण म्हणतील, महाराज हां, या अभंगाचा विचार त्यानं करावा. कोणी ज्याला देव भेटीची तळमळ आहे त्यानं करावा. आम्ही काय ऐकावं हा अभंग, असं काही जण म्हणतील बरं का. त्याचं उत्तर आहे बघा. ऐका मायबाप. हां, आपलं जे धावणं आहे, आपलं जे पळणं आहे, हे कुठपर्यंत धावणं आणि कुठपर्यंत पळणं आहे माहीत आहे का. जोपर्यंत देवाचं दर्शन होत नाही तोपर्यंत आपलं धावणं आणि पळणं आहे. हां, या जन्मात नाही भेट झाली तर पुढचा जन्म मरायचं आणि पुढचा जन्म घेऊन पुन्हा हेच करत बसायचं. नाही का. चला, पुष्कळ विस्तार आहे. हा वेदांतातलं चिंतन आहे बरं का हे. कारण जीव हा परमात्म्याचा अंश आहे. भगवान परमात्मा अंशी आहे. अंशीपासून भिन्न झालेला अंश जोपर्यंत अंशीशी एकरूप होत नाही तोपर्यंत तो अंश सतत धावत असतो. जसं समुद्रातनं बाहेर पडलेलं पाणी. समुद्र अंशी वाफ होऊन वर ढग बनलेलं जे पाणी आहे, समुद्राची वाफ होऊन ते वर बनलेलं ढग आहेत ना, त्यात पाणी आहे. ते पाणी म्हणजे अंश आहे आणि समुद्र म्हणजे अंशी आहे. ते कुठंतरी जातं, वारं त्या ढगाला कुठंतरी घेऊन जातं, कुठेतरी जाऊन त्याचा पाऊस पडतो. ऐका, पण तो अंश धावत राहतो महाराज. उतार दिसला की धावतं ते कोण? पाणी. उतार दिसला की धावतं, एखाद्या ओढ्याला मिळतं, ओढ्यावरनं पुढे जाऊन एखाद्या मोठ्या नदीला मिळतं, तिथून एखाद्या मोठ्या नदीला मिळत मिळत असं धावत 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 त्याची धावणं, त्याचं पळणं तेव्हाच थांबतं जेव्हा ते एकदा जाऊन समुद्राला मिळतं. का इथं धाव थांबली त्याची? सोपं उत्तर आहे, ते तिथून आलं होतं आणि ते जोपर्यंत तिथं जात नाही तोपर्यंत त्याची धाव थांबत नाही. तसं आपण आलेलो देवाच्या स्वरूपातून, देवाच्या स्वरूपातून आलोत आपण. तो अंशी आहे, आपण अंश आहोत. परमात्मा बोलताना बोलतात, ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः. सर्व जीव माझे अंश आहेत, परमात्मा बोलताना बोलतात. म्हणून जोपर्यंत देव भेटत नाही तोपर्यंत आपलं धावणं आहे, आपलं पळणं आहे. मग त्याची भेट होणं नितांत गरजेचं आहे. किंवा तुका म्हणे जन्मा सार्थक आणि विठ्ठलची एक देखिलिया. एक परमात्म्याला बघितलं हा की महाराज त्या ठिकाणी जीवन सार्थक झालं. त्याला बघायचंय, त्याला भेटायचंय. या दृष्टीने या अभंगाचं चिंतन केलं पाहिजे. कशी भेट होईल त्याची, काय केल्यावर भेट होईल. त्या साधकाला तुकोबराय म्हणतात. हा, तो एक जण आहे बरं का. मी जे म्हणतोय त्याचा खुलासा इथे आहे द्रुपदात. तुझ व्हावा आहे देव, तुझ व्हावा आहे देव. तुझं म्हणतात महाराज, तुझं हे पद
व्याकरणामध्ये एकवचनी की अनेकवचनी? एकवचनी. तुम्हा व्हावा आहे देव असं जर महाराज म्हटले असते तर मग बऱ्याच जणाला बोलतायत, अनेक जणाला सांगतायत असा अर्थ झाला असता. पण तू जर म्हणतायत याचा अर्थ तो एक जण आहे बरं का. तुला देव व्हावा. देव व्हावा म्हणजे आता याचे श्लेष अलंकाराने दोन अर्थ करता येतील. तुला देव व्हायचा असेल तर त्याची संगती लावता येते कुठे कुठे. पण जर तुला देव भेटावा वाटत असेल तर, देव भेटावा हा असं वाटत असेल तर मग हा सोपा उपाय. तरी हा सुलभ उपाव. तो साधक म्हटला कोणता सुलभ उपाव? हा त्यावेळेस महाराजांनी त्याला देवप्राप्तीचा सोपा पहिला उपाय सांगितला अभंगाच्या. भावे गावे गीत, 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 भावे गावे गीत. उपाय सांगितला महाराजांनी त्या साधकाला. कुठला? भावे गावे गीत. हा महाराज भावनेनं गीत गा. आता कोणतं गीत गा सांगितलं नाही बरं, फक्त भावे गावे गीत. हा माणसं गाताना तर भावानंच गातात ना. हा पण काय गावं हे कळालं पाहिजे. ऐका बरं, गायक कमी आहेत का? पुष्कळ आहेत महाराज, लय गायक आहेत. पण काय गावं हे कळालं पाहिजे. ऐका बरं मायबाप. ते उदाहरण सांगतात गुरुदेवाच्या मुखातनं ऐकलेलं आहे. बादशहाला एक वेळेस बादशहाच्या पदरी तानसेन नावाचा एक त्या ठिकाणी सुंदर गायक होता बघा. तानसेन अप्रतिम गायचा. त्याच्याबद्दल असं बोलतात त्या तानसेनाबद्दल, त्यानं जर पटदीप नावाचा राग गायला, पटदीप, तर असं म्हणतात की दिव्यामध्ये तेल असावं फक्त वात असावी. त्यानं पटदीप गायला रे गायला की तो दिवा लागायचा. म्हणजे काय व्हायचे? दिवे लागायचे. त्या रागाची ताकद आहे ती. प्रत्येक रागात ताकद आहे. आता राग राहिलेच नाहीत, पूर्ण मिश्रच करून टाकलंय महाराज गायकांनी. ओरिजिनल राग नाहीतच. ऐका बरं, ठेवलेच नाहीत, जतनच केलं नाहीत लोकांनी. तरी जुनी काही मंडळी आहेत की ती आहे थोडं, म्हणजे आता तर काय नाही, म्हणजे पूर्ण मिश्र आहे. ऐका, म्हणून त्या रागाचं जे शिवरंजनी सामान्य राग, अरे भगवान शंकराला रंजन करणं, भगवान शंकराला डोलायला लावणारे काही राग आहेत. त्याच्यामध्ये भैरवी, त्याच्यामध्ये भैरव, शिवरंजनी, पण ते ओरिजिनल ठेवलंच नाही महाराज. त्याच्यामध्ये मिश्र करून टाकलं पूर्ण. ऐका बरं, तसं मी बोलतोय
तो तानसेन पटदीप नावाचा त्या ठिकाणी राग गायला त्यानं की दिवे लागायचे. मेघ मल्हार राग गायला रे गायला की उन्हाळ्यामध्ये त्या ठिकाणी पाऊस पडायचा महाराज. ऐका बरं. हां, आता ते उतार्याची राग इथे. हां, पटदीप गायला की शरीर उष्ण व्हायचं म्हणे ते राग आळवत असताना. मग त्याच्यावर उतारा म्हणून मेघ मल्हार गायला जायचा शांत होण्यासाठी, थंड होण्यासाठी. ऐका, त्या तानसेनाला बादशहाने विचारलं, हां, अरे तू एवढा सुंदर गातोस, मग तुझे गुरु किती खास गात असतील. हां, तू जर एवढा अप्रतिम गातोस, अगदी तुझं गायन ऐकलं की अंगावरती त्या ठिकाणी शहारे उभे राहतात, मग तुझे गुरु किती सुंदर गात असतील, मला तुझ्या गुरुचं गायन ऐकायचं आहे. ऐका बरं, त्या तानसेनाच्या गुरुचं नाव आहे हरिदास. हां, महान भगवत भक्त होऊन गेले ते, वृंदावनामध्ये त्या ठिकाणी वास होता त्यांचा. ते गुरु होते तानसेनाचे. त्यावेळेस तानसेन बादशहाला म्हटले, महाराज तुम्ही माझं गायन ऐकू शकता म्हणे, माझ्या गुरुजीचं गायन नाही ऐकू शकत. का बरं ऐकू शकणार नाही मी तुझ्या गुरुचं गायन? त्यावेळेस तानसेन बोलायला लागला, महाराज मी तुमच्या सुखासाठी गातोय, तुम्हाला आनंदित करण्यासाठी गातोय, तुमचा पगार मिळावा, तुमच्याकडनं पाकिट मिळावं म्हणून करता मी गातोय. पण माझे गुरुजी फक्त आणि फक्त जगाच्या मालकाला आनंदित करण्यासाठी गातात, म्हणून तुम्हाला त्यांच्या गायनातला रस कळणार नाही. फक्त देवाला आनंदित करण्यासाठी त्या ठिकाणी केलं जाणारं गायन, मग ते कसंही असो त्याच्यात भाव आहे म्हणायचं बरं का. हां, आता काय गावं विचार इथे नाही पण दुसरीकडे केलेला आहे. महाराज बोलताना बोलतात, रामकृष्ण गीती गा टाळाची पुळ्या वाजवी, रामकृष्ण गीती गात. काय गावं? फक्त भगवान परमात्म्याचं नामचिंतनच गावं, हेच खरं गीत आहे बरं. थोडं वेगळं बोलू का? ऐका, महाराज माणसाने तेच गावं काय की जे गायल्याच्या नंतर गायनाचं सार्थक व्हावं. आता हे शब्द कळण्यासाठी थोडी मेमरी 5G लागते बरं. ऐका, हां, माणसाने गायकाने तेच गावं जे गायल्याच्या नंतर गायनाचं सार्थक व्हावं. ऐका बरं, आता आपण आपलं गाणं सार्थक करण्यासाठी गातो, पण गायन सार्थक होण्यासाठी गायलं पाहिजे. मग गायनाचं सार्थक कशानं होईल? अरे फक्त भगवान परमात्म्याच्या नामचिंतनानेच होईल. विठ्ठल विठ्ठल अर्थात चला, मग देवाचं नामचिंतन गायचंय. ते कसं गायचंय? भावे गावे गीत, भावनेनं गीत गा. काळजी करू नका, 10-15 मिनिट थोडं लेट झालंय आपणाला, म्हणून मी एक 15 फार एक 10 मिनिट 15 मिनिट पुढे जाईल, याच्यापेक्षा जास्त जाणार नाही. माझंही तुमच्या हातातल्या घड्याळाकडे लक्ष आहे, माझ्या हातात नाही पण तुमच्या हा घड्याळाकडे. तुम्ही मोबाईलचं बटन दाबलं की माझं त्याच्याकडे लक्ष आहे. विढाला विढाला भाव या शब्दाचा अर्थ होतो प्रेम. प्रेमना प्रथमावस्था सभाव इति कथ्यते किंवा साभाव इति कथ्यते. प्रेमाने गा, भाव म्हणजे प्रेमाने गा. ऐका, मग आता ते कसं गायचं आहे? पुष्कळ पुढे अजून अट घातली आहे. शुद्ध करोनिया चित्त, आपलं चित्त शुद्ध करावं आणि मग भावे गावे गीत. हां, चित्त शुद्ध. ऐका, आपण भावनेनं प्रेमानं देवाचं नामचिंतन करत नाही असं नाही, करतो, पण नामचिंतन करत असताना शास्त्राने जे 10 अपराध सांगितलेले आहेत, त्या 10 अपराधापैकी एखादा अपराध अंतःकरणात धारण करून आपण नामचिंतन करतोय. म्हणून त्या नामचिंतनाचं आपणाला जे देवप्राप्ती नावाचं फल आहे ते फल मिळत नाही. विठ्ठल म्हणून शुद्ध करून या चित्त, आपलं चित्त शुद्ध करावं
आणि मग आता चित्तशुद्ध करण्यासाठी काय करावं लागेल? त्याच्यासाठी नामचिंतन करत राहा, करत राहा, करत राहा. एके दिवशी त्या नामचिंतनाने चित्तशुद्धी होईल आणि मग थोडं केलेलं परमात्म्याचं नामचिंतन आपणाला देवप्राप्तीचा उपाय होईल. पहिला उपाय. हां, आता नकोच प्रमाणाचा विचार करायला बरं का. 8 तास घ्यायचेत आपणाला आता. बरं. असं साधक म्हटलं महाराज हे जमणार नाही हो. हां, का? ते आमचं प्रेम संसारावर आहे, देवाच्या नावावर नाही. आहे का आपलं प्रेम देवाच्या नामचिंतनावर? नाही महाराज, प्रेमाने नामचिंतन नाही होणार. हा, प्रेमाने आपला संसार होतो बघा, बरोबर आहे. म्हणून आम्हाला नामचिंतन आमच्याकडून होणार नाही. मग याच्यापेक्षा सोपं सांगा. मग महाराज म्हटले एक काम कर, जीवन जगत असताना तुझ्या जीवनात संसारात दुसऱ्याच्या गुणदोषाचा विचार करू नको, तुला देव भेटेल. किती सोपा उपाय आहे बघा. दुसऱ्याच्या गुणदोषाचं चिंतनच करायचं नाही, मग तुला देव भेटेल. हा, तो म्हटला कसं काय? हा, दुसऱ्याचे गुणदोष ऐका. वास्तविक अनेकाचे कानी गुणदोष मना न. आणि दुसरा उपाय आहे बरं. हा, वास्तविक महाराज आपण दुसऱ्यामधले दोष कधीच बघितले नाही पाहिजेत. आपला तेवढा अधिकारच नाही की समोरच्यातले आपण दोष बघावेत. का? याचं कारण आहे, समोरच्यामध्ये दोष बघण्याचा त्यालाच अधिकार आहे ज्याचं जीवन अगदी निर्दोष आहे. शब्द लक्षात येतात का बघा. ज्याच्या जीवनात कसलाच दोष नाही त्यानं समोरच्यामध्ये त्या ठिकाणी दोष बघावा. आता आपण आपलं जीवन थोडंसं जर एकांतात बसून चिंतन केलं आपल्या जीवनाचं, हां, समोरच्यात जे दोष असतात का त्याच्यापेक्षा कैक पटीनं तर आपल्यातच असतात महाराज. चिंतन करा बरं माझ्या वाक्याचं. हां, तुकोबराय बोलताना बोलतात, हां, कास या गुणदोष दुसऱ्याचे गुणदोष कशाला बघत बसू बाबा, माझ्यात काय कमी आहे? मज काय त्याचे उणे असे. किंवा पुढे जाऊन बोलतो, मी तर म्हणत असतो बघा, आपणाला मला जर तुमच्यात दोष दिसायला लागला एखादा, तर जो दोष मला तुमच्यामध्ये दिसतोय ना, मी पक्क समजून चालावं तो माझ्यात आहे म्हणून मला तुमच्यात दिसायला लागलाय. बरं, तुम्ही म्हणाल कसं काय? साधं बोलतो ऐका. प्रसंग सांगतो, महाभारतात प्रसंग होऊन गेलेला आहे, सांगत असतो मी सदैव. एवढेच माणसं आहेत बघा इथं, जेवढे आहेत ना एवढेच. हां, आणि तिथे भगवान कृष्ण परमात्मा उभे आहेत आणि देवाने दोघांना जवळ बोलवलं. एकाचं नाव आहे धर्मराज आणि दुसऱ्याचं नाव आहे दुर्योधन. ऐका बरं, माणसं एवढीच, पण दुर्योधनाला सांगितलं, दुर्योधना या माणसामधून एक चांगला माणूस घेऊन ये. आणि धर्मराजाला सांगितलं, धर्मा या माणसातून एखादा वाईट माणूस घेऊन ये. दोघंही गेले महाराज. अगदी तासभर फिरले दोघं. प्रत्येकासमोर जायचे, बघायचे, पुढं जायचे, त्याच्याकडे बघायचे, पुढं जायचे दोघंही. आणि तासभर फिरून दुर्योधन परत आला. दुर्योधनाला सांगितलेलं होतं एखादा चांगला माणूस घेऊन ये यांच्यातून. दुर्योधन आला आणि कृष्णाला म्हणायला लागला, कृष्णा अरे इथं जी माणसं आलेली आहेत का म्हणे, या माणसामध्ये एक जण सुद्धा चांगला नाही म्हणे, सर्व वाईटच माणसं आहेत. कोण म्हटला? दुर्योधन म्हटला. आणि 5 मिनिटाच्या नंतर धर्मराज आले. धर्मराज येऊन, माणसं तर तेच आहेत, धर्मराज येऊन कृष्णाला म्हणतात, देवा अरे इथं जमलेल्या माणसात एक जण सुद्धा वाईट नाही म्हणे, सर्व चांगलेच माणसं आहेत. ऐका बरं, धर्मराजाला सर्व माणसं चांगले दिसतात आणि दुर्योधनाला सर्व माणसं वाईट दिसतात. एकही चांगला दिसत नाही दुर्योधनाला आणि एकही वाईट दिसत नाही धर्मराजाला. का? याचं कारण आहे, हे स्वतः जसे आहेत का यांना समोरचं जग तसं दिसायला लागलंय महाराज. आपण वाईट असलो, आपणाला समोरचा वाईट दिसतो म्हणजे दिसतो. समोरच्यात काही दिसायला लागलं समजावं नक्की आपल्यात काहीतरी घोटाळा आहे म्हणून समोरच्यात दिसायला लागलाय. ऐका, म्हणून दुसऱ्याचे गुणदोष बघायचे नाही. हां ऐका. मग तो साधक म्हटला, महाराज हा दुसरा उपाय सांगितलाय ना, अनेकाचे कानी गुण दोष मना न आणि. हां
तो साधक म्हटला महाराज हे जमणार नाही, याच्यापेक्षा सोपं सांगा. महाराज म्हटले मग एक काम कर, तुझ्या जीवनात जीवन जगत असताना तुझं व्यावहारिक कर्म करत असताना जर तुझ्या महत्भाग्याने एखादा साधू संत तुझ्या गावात आला, तुझ्या समोरनं जायला लागला, तर पाठशिरी जा आणि त्याच्या पायावर डोकं टेकव, तुला देव भेटेल. किती सोपा उपाय बघा. हा, मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणावर मस्तक त्या ठिकाणी तू टेकव. हा, आता हे नाथ महाराजांनी अगोदरच सांगून ठेवलंय बरं का तुकोबरायाच्या अगोदर. हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. संतांच्या पायाचं हे सामर्थ्य आहे. संतांच्या पायाच्या स्पर्शाने देव भेटतो महाराज. संताच्या चरण स्पर्शाने देव भेटतो, म्हणून त्यांच्या पायावर डोकं टेकवलं पाहिजे. तुम्ही म्हणाल संतांच्या चरण स्पर्शाने देव भेटतो कसा भेटतो विचार करायचा आहे. 10 मिनिटात आपल्याला थांबायचे. 10 मिनिटामध्ये सर्वांनी मोठ्या श्रद्धेने 1-2 मिनिट भगवंताच्या भजनामध्ये सहभागी व्हायचं आहे. हाताने आणि मुखाने भगवत चिंतन करायचं आहे. कोणी झोपलं असलं तर उठवा. नसतील म्हणा कुणी झोपले, कारण मला माहीत आहे आपला परिसर थोडा आहे चिंतनाची बैठक असणारा परिसर आहे. हा, नाही तर काही भागात या यूट्यूबवाल्यानं टी व्हीवाल्याने एवढी वाट लावली महाराज या कीर्तनाची. ते असं झालंय. ते टी व्हीवर बघितलं की माणसं म्हणतात, ते बघितलं की माणसाला वाटायला लागले कीर्तन म्हणजे असेच असतात. कसे टी व्हीवर असतात तेच. हां, ते नसतं. म्हणून चिंतन हे थोडंसं कीर्तनापासून दूर व्हायला लागले. आता वक्ते बी असे झालेत महाराज. आता काय करावं, ऐकायला बरं तारकाच मिळणं गेल्यावर आम्ही केलेल्या अभ्यासाचा उपयोग काय, असा विचार करणारी काही महाराज मंडळी, मी काही महाराज मंडळी एवढी विद्वान, आता नाव घेत नाही, तुम्हाला जर नाव ऐकायची असतील तर नंतर मला भेटा, मी सांगतो. एवढे विद्वान ज्यांचे कीर्तन ऐकल्याच्या नंतर ज्याचं खरं साधकाचं अंतःकरण आहे, त्याच्या अंतःकरणामध्ये महाराज त्या ठिकाणी संसाराबद्दल वैराग्य निर्माण होईल एवढ्या तयारीचे वक्ते होते, जी काही दिवसापूर्वी माणसं बोलवायलाच तयार नाहीत म्हणून करतात. त्यांनी त्यांचा कीर्तनाचा बाजच बदलून टाकला महाराज. नकोच म्हणले. काय, कारण लोकच बोलवणार, कीर्तनच नाही, तारकाच नाहीत, मग करावं काय. ऐक चला, पण विनोदाचा भाग झाला, बोलायचं एवढंच आहे. कोणी झोपलं असलं तर उठवा, कारण आपणाला खरं कीर्तन करायचंय. बरं, कोणतं खरं कीर्तन? नामसंकीर्तन. आता मी हे अभंगाचा भाव सांगतोय तुम्हाला. हे प्रवचन झालं, प्रकर्षण वचन. हा अभंगावर मी बोलायला लागलोय, त्याचा भाव सांगायला लागलोय, हे माझं प्रवचन आहे. पण हाताने टाळीन मुखाने भगवान परमात्म्याचं नामचिंतन करणं हेच खरं संतांना अभिप्रेत असणारं कीर्तन आहे, की ज्या कीर्तनाने देव भेटतो. काय कलियुगा माझी करावे कीर्तन, नारायण दिल भेटीये. म्हणून हाताने टाळी मुखाने भगवत चिंतनात सर्वांनी सहभागी व्हायचंय. विठोबा भावे गावे गीत शुद्ध करो चित्त
चरणावर डोकं टेकव. महाराज बोलताना बोलतात, मस्तक ठिंगणा करी संतांच्या चरणा. संतांच्या चरणावर डोकं टेकवल्यावर महाराज देव भेटेल, भेटतो बरं का. हां, संतांच्या चरणाचं ते सामर्थ्य आहे. रामायणातला एक प्रसंग आहे, सर्वांनी ऐकलेला असेल, पण तरीही आलाय उघामध्ये विषय म्हणून करता बोलतो. हां, काय झालं, ते सेतुबंधाचं काम सुरू आहे बघा. हां, सर्व वानर आपापल्या बलानुसार त्या ठिकाणी कोणी दगड आणतंय, कोणी मोठे मोठे त्या ठिकाणी पर्वत आणतंय. हां, ती पर्वत आणावीत, दगडं आणावीत, आणि तिथे 2 वानर आहेत, त्यांची नावं आहेत नळ आणि नीळ. या दोघांच्या स्वाधीन आणलेली दगडं आणि ती पर्वत करावीत वानरांनी. मग त्या नळ निळाने ते दगड पर्वत घ्यावीत. हां, आणि ते पाण्यामध्ये टाकावीत. त्यांना शाप होता की त्यांच्या हातून पाण्यात पडलेला दगड बुडणार नाही. ऐका, हां, पण त्यांना असं काही नव्हतं की बाबा त्यांनी असे 2-4 दगड टाकले तर ती एकामेकाला चिकटून बसतील, असं काही नव्हतं बरं. आणि समुद्र येतो, समुद्राच्या लाटा कसल्या असतात माहीत आहे ना. हां, मग ती टाकलेली दगडं, टाकलेली त्या ठिकाणी पर्वत इकडे तिकडे जाऊ नयेत, लाटेसरशी एखादा एक इकडे आणि एक तिकडे असं होऊ नये, म्हणून त्यांनी काय केलं माहिती आहे का, त्या नळनिळाने महाराज त्यांनी काय करायचं, एका दगडावरती रा अक्षर लिहायचं आणि दुसऱ्या दगडावरती म अक्षर लिहायचं. हे राम एकावर रा आणि दुसऱ्यावर म टाकत महाराज त्या ठिकाणी तेच जोडल्या जायचे बरं का. दगड करत होते यांच्या शापाने. हां, पण ती जी जोडत होती, कारण यांनी ती टाकलेली नावं एकावर रा आणि दुसऱ्यावर म. पण आता ती जरी जोडली तरी अगदी त्या ठिकाणी व्यवस्थित कटिंग केलेली थोडीच दगड होते. हां, बरोबर आहे. मग ती अशी व्यवस्थित बसत नव्हती, मध्ये थोडीफार फट राहायची, फटच म्हणतात ना, फट सांद राहायची बरं का त्या दोन्हीच्या मध्ये. मग तिथे एक खारुताई होती बरं का, खारुताई. तिनं ते बघितलं आणि विचार केला, चला देवाच्या कार्यात आपली थोडी मदत. हां, खारीचा वाटा म्हणतात ना, तेव्हापासूनच म्हणतात बघा. आहे का. मग त्या खारुताईने काय केलं महाराज, आता समुद्र आहे, मग समुद्राच्या काठाला काय मिळणार आहे, वाळू. ती वाळू तिच्या तोंडात तरी किती बसणार आहे महाराज. तिने ती त्या ठिकाणी वाळू घ्यावी तोंडामध्ये, आणि त्या 2 दगडाच्या मध्ये असणारी जी फट आहे त्या फटीमध्ये आणून ती वाळू टाकावी. पुन्हा जावं, पुन्हा वाळू घ्यावी, काय 1-2 त्याची खडी येतील ती घ्यावेत वाळूचे आणि त्या फटीमध्ये आणून टाकावेत. हां, ते एक जणाने तिच्याकडे बघितलं. हां, एका वानराने, तो वानर तिला म्हटला, अगं बाई तुला काही कळतं का म्हणे. हां, हे एवढे मोठे मोठे वानर, एवढे मोठाले त्या ठिकाणी पर्वत घेऊन यायला लागलेत, तू एवढा छोटा जीव. हां, बरं तुझे काम करायला लागलीस, ती एवढी तुझे 1-2 खडे त्या वाळूचे, त्यात तुझ्या एवढ्या कामाची दखल कोण घेणार आहे म्हणे. हां, एवढं तुझं काम आहे, काय गरज आहे म्हणे, गपचूप तिकडं साईडला बस म्हणे, साईडला बसून बघ, जर एखाद्याचा पाय तुझ्या अंगावर पडला नाहक मरशील म्हणे तू. एक वानर बोलला बरं का तिला, त्या खारुताईला. हां, ती खारुताई म्हटली, दादा तुझं बरोबर आहे. हां, एखाद्याचा पाय पडला तर मी मरेल, गोष्ट खरी आहे. हां, पण तुझे म्हटला ना की तुझ्या एवढ्या कामानं त्या ठिकाणी काय होणार आहे. ऐक म्हणे, मला माहीत आहे की माझ्या छोट्याशा कामाने एवढ्या मोठ्या कामाला काही फरक पडणार नाही. हां, पण हां, मी असं माझी धारणा आहे, ती खारुताई म्हणते की मी काम छोटं करते का मोठं करते याला 0 किंमत आहे. मी काम छोटं करते की मोठं करते याला 0 किंमत आहे, पण मी काम कोणाचं करते हे लाख मोलाचं आहे. काम माझं छोटं आहे मान्य आहे, पण कोणाचं काम करते मी, देवाचं काम करते महाराज, देवाचं. जर त्या खारुताईनं तिथे ते काम केलं नसतं, ते काय 1-2 वाळूचे खडे त्या ठिकाणी आणू त्या दगडाच्या फटीमध्ये टाकले नसते, तर आजच्या आपल्या नांदूर घाटच्या 3ऱ्या दिवसाच्या कीर्तनामध्ये मी त्या खारुताईचं नाव घेतलं असतं का या गादीवरनं, नाही ना महाराज. आज तिचं नामोल्लेख झाला का, तिनं काम छोटंच केलंय पण तिनं काम देवाचं केलंय. ऐका बरं, मग या गादीवरनं नाव कोणाचं घ्यावं महाराज, ज्याचं काम देवाचं आहे त्याचं नाव घ्यावं. विठाल विठाल चला असो. ते काय झालं, तिचं काम सुरू आहे आणि एवढ्यामध्ये राम प्रभूने तिच्याकडे बघितलं बघा, त्या खारुताईकडे. आणि खारुताईने राम प्रभू आपल्याकडे बघतायत हे बघितलं. दोघांची नजरेला नजर त्या ठिकाणी एक झाली बरं का, रामाची आणि खारुताईची.
आणि जसं देव आपल्याकडे बघतोय हे तिच्या लक्षात आलं. महाराज जाग्यावर त्या ठिकाणी अगदी स्तब्ध झाली. दोन्ही डोळ्यातनं अश्रूच्या धारा व्हायला लागल्या. बास आपलं जीवन सफल झालं म्हणे. का? ज्या प्रभूचं आपण काम करतोय त्या प्रभूने आपल्याकडे बघितलं. ऐका ना मायबाप, एवढ्या दिवसापासून आपण परमार्थ करतोय, देवाचं नामचिंतन करतोय, वाऱ्या करतोय, भजन करतोय. मग ज्याचं आपण काम करतोय ना महाराज, त्या परमात्म्याने कधीतरी हे शरीर पडण्याच्या अगोदर आपल्याकडे एकदा बघावं, तर आपलं जीवन त्या ठिकाणी सफल झालं म्हणून समजावं. विठाला 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 विठाला. अगदी डोळ्यातनं अश्रूच्या धारा वाहतात त्या खारुताईच्या. बास आपलं जीवन सफल झालं, माझ्या प्रभूने माझ्याकडे बघितलं म्हणे. हां, आणि परमात्म्याने बघितलं. 2 मिनिटांनी विचार केला. काय असतं, जास्त आनंदसुद्धा चांगला नसतो बरं का महाराज. हां, जास्त आनंदसुद्धा चांगला नसतो, तो जीव घेऊ शकतो. उदाहरणं देता येतील, मी उदाहरणामध्ये वेळ घालवत नाही, ऐका. म्हणून करता मग परमात्म्याने तिच्याकडे पाठ केली. हां, आणि तीही आपल्या देवाने आपल्याकडे बघितलंय. पुन्हा नवचैतन्याने त्या ठिकाणी पुन्हा कामाला ती तयार झाली. हां, नवीन स्फूर्तीने निघाली महाराज. हां, आणि परमात्म्याने 2च पावलं असे पुढे टाकले. आणि ही पाठीमागे निघालेली एवढ्यात अनवधानानं एका वानराचा पाय तिच्या शेपटीवर पडला. आणि जसा वानराचा पाय त्या खारुताईच्या शेपटीवर पडला का, ती मोठ्याने आरडली महाराज. कोण? खारुताई. मोठ्याने आरडली. जशी ती आरडली, काय झालं म्हणून परमात्म्याने पाठीमागं वळून तिच्याकडे बघितलं. कुठला तरी वानर तिच्या शेपटीवर पाय देऊन निघून गेलाय. परमात्म्याच्या लक्षात आलं. शेपटीच अगदी चेंदामेंदा झालेली आहे, त्यामुळे ती विव्हळत होती, आरडली होती. परमात्मा लगबगीने तिच्या जवळ आले. हां, तिला महाराज उचलून घेतलं, आपल्या हातावर घेतलं. तिच्या पाठीवरनं त्या ठिकाणी परमात्म्याने हात फिरवला. आणि भगवान परमात्मा तिला त्या ठिकाणी बोलतायत, सांग. हां, सांग तुझ्या शेपटीवर कोणी पाय दिला. हां, त्यावेळेस ती म्हणते, देवा जाऊ द्या. हां, देणारा पाय देऊन निघून गेला म्हणे. नाही नाही, सांग. ज्यानं तुझ्या शेपटीवर पाय दिला ना, मी त्याला शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही. आणि तू जी सांगशील ती मी त्याला शिक्षा करणार आहे. हां, खारुताई म्हटली, देवा जाऊ द्या, काय करायचं आहे. नाही म्हणे, सांग. हां, कोणी पाय दिला. आणि महाराज खारुताई म्हटली, देवा ठीक आहे, फार आग्रह करताय म्हणून सांगते म्हणे. माझ्या शेपटीवर दुसऱ्या तिसऱ्या कोणी पाय दिलं नाही. माझ्या शेपटीवरती हनुमंत पाय देऊन गेलाय म्हणे. कोणी पाय दिलाय? हनुमंताने पाय दिलाय. हे ऐकलं महाराज रामाने. हां, पण आता नावीलाच आहे, बोलून गेलेत. हां, बोलून गेलेत ना की ज्यानं तुझ्या शेपटीवर पाय दिलाय त्याला शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही. आणि यांचं या कुलाची रीत आहे. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई. सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई. मग वचन मुखातनं शब्द बाहेर पडलेत. हनुमंताचं नाव ऐकलं. रामप्रभूने आवाज दिला, हनुमंता इकडे म्हणे. एवढ्या आवेशात मालकाचा आवाज हनुमंताने ऐकला. लक्षात आलं आपलं काहीतरी चुकलंय. काही काही जणांचं बोलणं ऐकलं की लक्षात येतं आपल्याकडनं काहीतरी चुकलंय. पण हे आपलं चुकलंय हे कळण्यासाठी तो सुद्धा शहाणाच असावा लागतो. विठाला 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 हनुमंत जवळ आले. ती खारुताई रामप्रभूच्या हातावर आहे. हा, हनुमंतराय अशी येऊन समोर उभे आहेत. रामप्रभूने हनुमंताकडे बघितलं. हा, त्या खारुताईकडे बघितलं आणि हनुमंताकडे बोट केलं. आणि रामप्रभू म्हणतात, सांग, याने दिलाय का म्हणे तुझ्या शेपटीवर पाय. खारुताई म्हटली, हो देवा, यानंच पाय दिलाय. सांग मग आता याला काय शिक्षा करायची. हातावर आहे बरं का ती खारुताई. सांग याला काय शिक्षा करायची. त्यावेळेस खारुताई म्हणते, देवा जाऊ दे म्हणे. नाही, सांग सांग. हां, खारुताई म्हटले, मग मी सांगेल ती शिक्षा करणार आहेत ना. हो म्हणे, तू सांगशील ती शिक्षा मी करेल. सांग
काय शिक्षा करायची हनुमंताला. ती खारुताई म्हटली, देवा एक काम करा म्हणे, काय फुलाचा हार आणा म्हणे आणि हनुमंताच्या गळ्यामध्ये घाला आणि मला त्याचं दर्शन करू द्या, हीच खरी त्याला शिक्षा. हा रामप्रभू म्हटले, अगं वेडे, हा यानं याचा पाय तुझ्या शेपटीवर दिलाय. शेपटी अशी झाली म्हणे, जर याचा पाय तुझ्या पोटावर पडला असता तर मेली असतीस की तू. ती खारुताई म्हणते हातावर असणारी, प्रभू हा मेली तर नाही ना म्हणे, जिवंत आहे ना. हा पण ऐका ना म्हणे देवा, हा हनुमंताचा हार घालून सत्कार करावा, त्यांना नमस्कार करावा अशी जी माझ्या अंतःकरणातली धारणा आहे त्याचं कारण आहे म्हणे. का उगीच नाही म्हणे. हा रामप्रभू म्हटले, अगं पाय दिलाय त्यानं शेपटीवर. हा त्यावेळेस खारुताई म्हणते, देवा खरं खरं सांगा ना, हा जर हनुमंताने माझ्या शेपटीवर पाय दिला नसता तर तुम्ही उचलून मला तुमच्या हातावर घेऊन माझ्या पाठीवरनं हात फिरवला असता का? नसता फिरवला. तुम्ही जे मला उचलून घेतलं तुमच्या हातावर, कशामुळे घेतलं? हनुमंतानं माझ्या शेपटीवर पाय दिला म्हणून. ऐका बरं मायबाप, हा एका खारुताईला भक्त संत असणाऱ्या हनुमंताच्या चरणाचा स्पर्श होतो. ती खारुताई महाराज संताच्या चरण स्पर्शाने देवाच्या हातावर जाऊन बसते, देवाच्या कृपेला पात्र होते. तुम्ही आम्ही तर माणसेत दादा हो. जर आपणाला संतांचा त्या ठिकाणी चरणस्पर्श घडला तर भगवान परमात्मा आपणाला का भेटणार नाही? महाराजांना हेच सांगायचं आहे की बाबा मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा, तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. तो साधक म्हटला, हे जमणार नाही महाराज, संतांच्या पायावर डोकं ठेवणं जमणार नाही. का जमणार नाही? याचं कारण आहे, कलियुगात संत भेटणंच कठीण आहे. बरं भेटले तर कळणं कठीण आहे, बरोबर आहे ना. हा बहु अवघड आहे संत भेटी. बहु थोडी तिडी नाही, बहु बहु हा पुष्कळ अवघड आहे संत भेट. आणि जरी भेटलेच कदाचित, संत भेटत नाहीत असं नाही बरं. प्रत्येक गावात एकतरी सज्जन असतो महाराज, प्रत्येक गावात एक सज्जन आणि एक पतिव्रता माऊली असतेच असते. ज्या गावामध्ये सज्जन नाही आणि पतिव्रता नाही ते गाव पालतं होत असतं महाराज. एकतरी सज्जन असतो. आता सज्जन कोणाला म्हणायचं, पतिव्रता कोणाला म्हणायचं, ते कशा असाव्यात व्याख्या पुष्कळ आहेत, विस्तार करत बसायचं नाही, पण असतं. मग ऐका, संत नाहीत असं नाही, संत असतात, समोरही येतात, पण आपणाला ते कळत नाहीत. म्हणून करता महाराज ते कळतच नाहीत. मग कधी आम्हाला कळावेत आणि कधी आम्ही त्यांच्या चरणावर डोकं टेकवावं यापेक्षा सोपं सांगा. महाराज म्हटले, एक काम करा, जीवन जगत असताना अगदी सर्वाबरोबर गोड बोलून जीवन जगा.